तर चला तुमचं स्वागत करते आपल्या आणखी एका नवीन माहितीसह। तर बघा, सगळ्यात महत्वाचं, सगळ्यांना बऱ्याच जणांना असं वाटतं की आपल्या घरात खूप म्हणजे कितीही देवाचं केलं तरी त्याचं फळ काही मिळत नाही, किंवा घरात खूप मोठा दोष आहे, तो कालसर्प दोष असू शकतो, किंवा नारायण नागबळीचा असू शकतो। कारण बऱ्याच ठिकाणी असं सांगितलं जातं तुम्हाला पितृदोष आहे आणि नारायण नागबळी करा। तर बघा, याच्यासाठी मी तुम्हाला कालच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पितृतर्पण करत जा, आणि जे पितृतुष्टीकारक स्तोत्र आहे आपल्या नित्यसेवेत तुम्हाला भेटून जाईल ते रोज सकाळी सकाळी आपल्याला उठल्याबरोबर आंघोळ केल्यानंतर देवपूजा करायच्या आधी आपल्याला ते वाचायचं आहे। आणि त्याच्यासाठी सेपरेट आसन ठेवायचं, ते आसन कशासाठीही यूज करायचं नाही नंतर। आणि ही एक सेवा आहे बरं का। आणि त्यानंतर ते पितृस्तोत्र वाचल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला हात पाय धुवायचे आहेत आणि चूळ भरायचे आहेत, त्यानंतरच तुम्हाला दुसरी कामं करायची आहेत। आता बघा, हे केल्यानंतर तुम्हाला नारायण नागबळी सुद्धा करायची गरज नाही। आणि पितृदोष एवढा भयंकर असतो, घरातले कोणते काम न होणे, घरात सतत भांडणं होणे, किंवा कोणाचं कोणासोबत न जमणे, अशा बऱ्याच गोष्टी, कोणाला नोकरी लागत नाही, पैसा आला तरी टिकत नाही, पैसा यायच्या आधी त्याला 100 वाट्या फुटलेल्या असतात, इकडे तिकडे पैसा जातो, अशा बरेच कारण आहेत। किंवा शारीरिक मानसिक रोग असतील, हे आजार जे असतात का, ते पितृदोष असतो, भयानक पितृदोष असतो, त्यामुळे हे आजार असतात। आणि तुम्हाला सांगितले मी कालच की पितृतर्पण करणे ही खूप महत्वाचं असतं। अमावस्या, पौर्णिमा आणि एकादशीला तुम्हाला पितृतर्पण करणं हे खूप महत्वाचं मानलं जातं, आणि हे करणं खूप आवश्यक आहे। बघा, तुम्हाला जर पितृदोष असेल ना, तुम्ही कितीही देवदेव करा आणि कितीही काहीही करा, त्या देवदेव केलेला काहीच त्याचा लाभ होत नाही, किंवा त्याचा ना काहीच फरक पडत नाही घरात। कुणाकुणाला असंही वाटतं बरं का की आपण घरात एवढं देवाचं करतो, पण असं का होतंय घरात कळत नाही। ह्या गोष्टी कळत नाहीत, कळत न कळत ह्या गोष्टीचा भार खूप मोठा असतो, पण या गोष्टी कमी करता येतात। बघा, पितरांची सेवा करणं हे खूप महत्वाचं मानलं जातं। आणि स्वतः श्रीकृष्ण भगवंतांनी जेव्हा महाभारताचं युद्ध झालं होतं, तेव्हा श्राद्ध सगळ्यांचं केलं होतं, आणि त्याच्यात पण त्यांनी ह्या श्राद्धाचं खूप महत्व सांगितलं होतं, किंवा ह्या पितरांचं पितृतुष्टी करण्यासाठी किंवा त्यांना खुश करण्यासाठी हे खूप महत्वाचं मानलं जातं। त्यामुळे पितरांना खुश करणं, त्यांना किंवा ते खुश होणं हे खूप महत्वाचं मानलं जातं। त्यांचा आशीर्वाद मिळणं आपल्याला खूप महत्वाचं आहे, जेणेकरून आपल्या आयुष्यातील ज्या अडीअडचणी कमी होतील, आणि जे सगळे काम रखडलेले आहेत ते काम आपले मार्गाला लागतील। बघा, पितृतर्पण काल तुम्ही जर व्हिडिओ पाहिला नसेल पितृतर्पणाचा, तो नक्की बघा। तर बघा, आज जी माहिती आपण पाहणार आहोत, ज्यांना असं वाटते घरात खूप दारिद्र्य आहे, किंवा आपल्या मनवांछित इच्छा पूर्ण करण्यासाठी, असं बऱ्याच जणांना नोकरी लागत नाही, घरात संतती नाही, अशा बऱ्याच आपल्या इच्छा असतात, किंवा मनोवांछित इच्छा असतात, ज्या की आपल्याला पूर्ण करायच्या असतात आणि त्या होत नाहीत। मग काय करायचं आहे बघा, पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय करायचं, आता अमावस्या आलेली आहे आता, आणि त्याच दिवशी शनी जयंती आहे, शनिवारी येईल त्या शनिवारी। मग या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात आधी सकाळी उठल्यावर स्नान करून पिंपळाच्या झाडाला आपल्याला पाणी घालायचं आहे। आणि सकाळी पाणी घालायचं आहे, संध्याकाळी आपल्याला पिंपळाच्याच झाडाला तुपाचा दिवा लावायचा आहे। तर संध्याकाळी तिथे म्हणजे पिंपळाचं झाड असतं, अंधार पडल्यावर तुम्हाला पिंपळाच्या झाडाला दिवा लावायचा नाहीये। बघा, जेव्हा सूर्यास्त होतो, थोडा थोडा उजेड असतो, तेव्हाच पिंपळाच्या झाडाला दिवा लावा। कारण बघा, त्या संध्याकाळ झाल्यानंतर त्याच्यावर जे यक्ष यक्षिणी वगैरे असतात, पिशाच वगैरे असतात, त्या वास असतो संध्याकाळच्या टायमिंगला पिंपळाच्या झाडावर। त्यामुळे होईल तेवढं लवकरात लवकर दिवा लावण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमच्या मनातील सगळ्या वांछित इच्छा पूर्ण होतील। आणि हे बघा, छोटे छोटे उपाय करून बऱ्याच गोष्टी आपल्याला आत्मसात करता येतात, पण आपण हे करत नाही। आणि आपल्याला असं वाटतं की काय होतंय जीवनामध्ये, म्हणजे काहीच कशाला मेळ नसतो, कितीही काहीही करा, म्हणजे खूप असं काही लोक तर एवढे डिप्रेशन मध्ये गेलेले
घरात भांडणं असतात किंवा घरातलं म्हणजे पैसा आलेला टिकत नाही किंवा पैसा जोडायचा म्हणलं तर तो जोडला जात नाही आणि किती नोकरीला प्रयत्न करतात, घरात काही काहींच्या संतती नाहीये, ते म्हणजे अशा बऱ्याच अडचणी असतात. या गोष्टींनी तुमच्या मनोवांछित इच्छा पूर्ण नक्की होतील. बघा, पिंपळाचं झाड हे एक कल्पवृक्ष असल्यासारखं आहे. तुम्ही जेवढी पिंपळाची पूजा अर्चना करताल तेवढं तुमच्या मनोवांछित इच्छा पूर्ण होतील. त्यानंतर आहे ज्यांना वाटतं की आमच्या घरात खूप दारिद्र्य आहे किंवा पैसा आलेला कळत नाही आणि कुठे जातो कळत नाही, लक्ष्मीचा वावर कमी आहे घरात आणि लक्ष्मीचा वास आपल्या घरात राहण्यासाठी, सुख समृद्धी, आपलं आरोग्य नीट राहण्यासाठी आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे, तिची सेवा करायची आहे आणि पूजा अर्चना करायची आहे. तर बघा, सगळ्यात महत्वाचं, तुळशीला संध्याकाळी तुपाचा दिवा लावा आता अमावस्येच्या दिवशी. आणि अमावस्येच्या दिवशी तुपाचा दिवा लावून काय करायचं आहे, 108 प्रदक्षिणा घाला. बघा, खूप फरक पडतो. अमावस्या, पौर्णिमा आणि एकादशीला 100% ही सेवा करून बघा, खूप फरक पडतो. आणि तुळशीची पूजा केलेली खूप चांगली असते. स्वतः श्रीकृष्ण भगवंतांना तुळशी खूप अतिशय प्रिय आहे. त्यांच्या नैवेद्यावर सुद्धा तुळशीचं पान ठेवल्याशिवाय ते भोग लागत नाही. त्यामुळे तुळशीची आवर्जून सेवा करा. बघा, ज्या महिला तुळशीची खूप मनोभावे सेवा करतात त्यांचं काय होतं माहितीये का, त्यांचे नवरे खूप चांगले असतात, त्यांना कोणत्याही प्रकारचं व्यसन नसतं, चांगलं कमवतात. पण ज्या महिला तुळशीची पूजा करत नाही त्यांच्या नवऱ्याला काहीतरी व्यसन असतं किंवा काहीतरी असतं. आणि बघा, असं नाहीये की ह्या जन्मात असे काही लोक असतील की ह्या जन्मात चांगलं आहे, सगळं नवरा चांगला आहे, सगळं चांगलं आहे, पण ह्याचे जे भोग असतात का पुढच्या जन्मी आपल्याला भोगावे लागतात. त्यामुळे तुळशीची सेवा सोडू नका, आणि खूप लाभ होतो आपल्याला. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूयात नंतर अशाच एका नवीन माहितीसह. धन्यवाद. रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ.